सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं चालवण्यात जाणाऱ्या राज्यातील 6 वसतिगृहावर कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आलेत। कागदोपत्री दाखवण्यात आलेल्या 6 वसतिगृहात एकही विद्यार्थी नसताना 4 वर्षात तब्बल 1,62,00,000 रुपयाचं अनुदान सरकारने दिल्याचा धक्कादायक अहवाल कॅगमध्ये पुढे आला आहे। आपण बघतोय जालना शहरातील हेच ते महात्मा ज्योतिराव फुले विद्यार्थी वसतिगृह आहे। गेल्या 4 वर्षापासून जे आहे ते हे वसतिगृह बंद आहे। मात्र असं असताना या ठिकाणी 38 विद्यार्थी दाखवण्यात आले होते व एक अधीक्षक, आणि यासाठी जे आहे ते तब्बल 18 लाख रुपये खर्च करण्यात आले होते असा सुद्धा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे। मात्र प्रत्यक्ष जर आपण या वसतिगृहाचं चित्र बघितलं तर अतिशय दुरावस्था या इमारतीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या अनेक वर्षापासून ही इमारत बंद आहे। समोरसुद्धा घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं, मोठा वाळूचा ढीगसुद्धा आपल्याला बाजूला पाहायला मिळतो, आणि ही सगळी जी आहे ते एक छोटी इमारत आहे आणि ही सगळी इमारत जीर्ण झाली। मात्र असं असताना केवळ कागदोपत्री वसतिगृह दाखवून लाखो रुपयाचं अनुदान लुटल्याचं कॅगनं जे आहे ते पुढे आणलं आहे। आणि हेच ते महात्मा ज्योतिराव फुले विद्यार्थी वसतिगृह आहे जे अनेक वर्षापासून बंद असताना सुद्धा या ठिकाणी सुद्धा अनुदानाची अफरातफर झाल्याचं आता पुढे आलं आहे। मात्र असं असताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार लाखो रुपये खर्च करतं, अगदी त्यांच्याच अनुदानावर जे आहे ते डल्ला मारल्याचं आता लपून राहिलेलं नाही। महात्मा ज्योतिराव फुले विद्यार्थी वसतिगृह जालना असं याचं नाव आहे। मात्र ज्या महात्मा फुलेंनी, ज्या सावित्रीबाई फुलेंनी विद्यार्थ्यांसाठी शाळा काढल्या, त्यांना विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केलं, त्यांच्याच नावानं राज्यात जे आहे ते अशा पद्धतीचा गोंधळ सुरू असल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले। राज्यातील जे आहे ते एकूण 6 वसतिगृहांचा यामध्ये समावेश आहे आणि त्यातली 4 वसतिगृह आहेत ती जालना जिल्ह्यातली आहे। आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील आपण जालना शहरातील हे वसतिगृह पाहतोय, आणि जे आहे ते जालना जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा असे काही वसतिगृह आहेत ज्या ठिकाणी सुद्धा कागदोपत्री विद्यार्थी दाखवून अनुदान लाटले। त्यामध्ये जे आहे ते ज्ञानदीप विद्यार्थी वसतिगृह बेलोरा, त्याचबरोबर नेहरू मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह गोलअपांगरी, त्याचबरोबर जे आहे ते शाहू महाराज मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह जाफराबाद, या वसतिगृहांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। मात्र जालना शहरातील हेच ते वसतिगृह पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे। मात्र कागदोपत्री जे आहे ते या वसतिगृहात 18 विद्यार्थी आणि एक अधीक्षक दाखवण्यात आला होता, आणि याच अधीक्षकाच्या पगारासाठी गेल्या 4 वर्षात 18 लाख रुपयाचं अनुदान सुद्धा या वसतिगृहासाठी देण्यात आले, आणि या वसतिगृहात जे आहे ते आता मान्यता रद्द करण्यात आली। मात्र असं असताना हा सगळा कॅगच्या अहवालातून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे। 10 जुलै रोजी विधिमंडळाच्या पटलावर हा अहवाल ठेवल्यानंतर राज्यातील वसतिगृहाची ही विदारक परिस्थिती समोर आली। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।